नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मंत्री धनंजय मुंडेंकडून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट. मध्यरात्री झालेल्या भेटीत दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा. जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान. हिम्मत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं. प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार. लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा. मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी. जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलंय. दरेकरांची टीका. तर जरांगे भाजप द्वेषानं महाविकास आघाडीला पूरक काम करतात. दरेकरांचा आरोप. धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार. भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पतीही पवार गटात प्रवेश करणार. अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण तापलं. मी माझी चूक मान्य केली. बंडामुळे पवार घराण्यात पडलेल्या फुटीबाबत अजितदादांची जाहीर कबुली. पवार गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या भाग्यश्री आत्रामांना दादांचा सल्ला. खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे. भाजपचा इतिहास कच्चा. जयंत पाटलांनी सुनावलं. महाविकास आघाडी सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी वक्तव्य केलं होतं. विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार. 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य. कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी. गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे या वक्तव्यावर टीका. बोदवड पाणी पुरवठा योजनेवरून खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली. निवडणुका डोळ्यासमोर असल्यानं बोदवडची योजना मंजूर करून आणली. एकनाथ खडसेंची टीका. तर राष्ट्रवादीनं मदत केली म्हणून चंद्रकांत पाटील आमदार झाले. खडसेंचं वक्तव्य. मी आमदार झाल्यानं खडसे वैफल्यग्रस्त झाले. एकनाथ खडसेंच्या बोदवड पाणी पुरवठा योजनेवरच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. अर्थखात्याकडे खूप पाठपुरावा करावा लागतो असा गुलाबराव पाटलांच्या विधानाचा अर्थ. शंभूराज देसाईंकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाची सारवासारव. बाळासाहेब थोरातांकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाचं समर्थन. अर्थ खातं सर्वात नालायक खातं. गुलाबराव पाटलांनी केली होती अर्थमंत्री अजित पवारांवर टीका. सरकारमध्ये फाईल गोगलगाईसारखी पुढे जाते, त्यामुळे फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्काच मारावा लागतो. मंत्रालयातील कामांच्या फायलींवरून फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. हर्षवर्धन पाटलांसंदर्भातल्या सगळ्या अफवा ते आमच्या सोबतच. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर फडणवीस आमचे नेते, त्यांच्यावर विश्वास असल्यानं ते योग्य भूमिका घेतील. हर्षवर्धन पाटलांचं विधान. शेतकरी सरकारचा लाडका झालाय. मागचं लाईट बिल भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही. शेतकऱ्यांना आवाहन करताना धनंजय मुंडेंचं वक्तव्य. पाऊस कमी पडो किंवा जास्त तरी कृषी मंत्र्यालाच शिव्या खाव्या लागतात. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा शायरीतून विरोधकांवर हल्लाबोल. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक. तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. बारामतीत दादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन. सकाळी कसबा येथे जनता दरबार. तर कार्यकर्त्यांचेही पक्षप्रवेश होणार. पुणे सातारा घाटमाथ्यावर तर संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 दिवस पाऊस. हवामान खात्याचा इशारा. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट तर रायगडला ऑरेंज अलर्ट. जायकवाडी धरण 95.16% भरलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा. धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये 76% जलसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला जलसाठा. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नांदेडमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले. इसापूर धरण 98% भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीतील येलदरी जलाशय 69% भरलं. परभणी, हिंगोली आणि नांदेडकरांचा पाण्याच्या प्रश्नासह सिंचनाचाही प्रश्न मिटला.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पुसनत गावात बोरवेल्समधून पाण्याच्या प्रेशरनं मोटार आणि पाईप बाहेर फेकली गेल्याची घटना। भूजल पातळी वाढल्यानं पाण्याच्या प्रेशरनं घटना घडत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज। शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्यांचं आधार कार्ड जोडलं जाणार। एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार। राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू। मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागासाठी नवीन बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार। नंदुरबारमधील रस्त्यांची खासदार गोवाल पाडवी आणि केसी पाडवी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी, रस्त्यांची दुरुस्ती आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात। राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। गोंदिया जिल्ह्यातील धानोली बामणी रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त। बोगस प्रमाणपत्र प्रकरणात केंद्र सरकारची मोठी कारवाई। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी, 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप। यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग। अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, नागरिकांकडून नराधमाला बेदम चोप। शिवाजीनगर पोलिसांकडून नराधमाला बेड्या। जळगावच्या जामनेरमध्ये चक्क कपड्याच्या दुकानासमोरील जाहिरातींचे बॅनर चोरले। 3 ते 4 तरुणांनी 2 बॅनर चोरून नेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार। बॅनर चोरणारे तरुण दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। परभणीच्या पूर्णा शहरात खड्ड्यांचं साम्राज्य, अपघातांच्या संख्येत वाढ, नागरिकांची तारांबळ। राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले। सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर सर्वाधिक मृत्यू नाशिक आणि नागपुरात। आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर। गणेशोत्सवात परभणी शहरात स्वच्छता मोहीम राबवा, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांचा निर्णय। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्या दुचाकींचं आणि 4 चाकी वाहनांचं लोकार्पण। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वितरण सोहळा संपन्न। धुळ्यातील एसएसबीपीएस महाविद्यालय तसेच क्विक व्हील फाउंडेशनच्या वतीनं सायबर सुरक्षा अभियान। बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि मुख्य बाजारपेठेमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे सायबर फ्रॉड विरोधात सायबर सुरक्षा जनजागृती। लालबाग राजाला मिळालेलं पहिल्या दिवसाचं दान आज मोजलं जाणार। आज सकाळी 10 वाजता दानपेट्यातील भक्तीने दिलेलं दान मोजलं जाणार। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती येथे महिलांकडून अर्थवर शीर्षपठण। पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकमधील लासलगाव येथे गोल्डन मित्र मंडळाचे अघोरी नृत्य। रस्त्याच्या दुतर्फा अघोरी नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। गणेशोत्सवानिमित्त पुणे मुंबईकडे जाण्यासाठी धुळ्यात बससह ट्रॅव्हल्समध्ये गर्दी। धुळे बस स्थानकात बसेस कमी असल्यानं ट्रॅव्हल्सचे भाडे 1200 रुपयापर्यंत वाढवले। सणावारांच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट।